तर पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक ही 10 मिनिटं उशिरानं सध्या सुरू आहे। ठाणे ते वाशी दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली। तासाभरानंतर ठाणे पनवेल लोकल रवाना झाली। तर तुर्भे कोपरखैरणे स्थानकादरम्यान सुद्धा तांत्रिक बिघाड झाला। पश्चिम आणि मध्य रेल्वेवरची वाहतूक ही 10 मिनिटं उशिरानं सुरू आहे। याच लोकलच्या वेळापत्रकासंदर्भातला आढावा आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेची काय स्थिती? श्वेता, सकाळची वेळ आणि प्रत्येक मुंबईकर नोकरदार वर्गाला कामावरती पोहोचण्याची घाईगडबड असते आणि खास करून लोकलचा वापर करणाऱ्या नोकरदार वर्गाची सर्वाधिक संख्या मुंबईमध्ये आहे। मात्र आता या लोकलवरती सुद्धा मुसळधार पावसामुळे परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरा धावत आहेत आणि सकाळी सगळ्याच या चाकरमानी वर्गाची तारांबळ उडताना पाहायला मिळते। मात्र अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे रस्त्यावरती सुद्धा त्याचा परिणाम जो आहे तो वाहतूक कोंडीच्या माध्यमातून जाणवतोय। ट्रान्स हार्बर मार्ग जो लोकलचा मार्ग आहे तो पूर्णपणे 1 तास ठप्प होताना आता तासाभरानंतर ठाण्यापासून वाशीकडे जाणारी पहिली लोकल जी आहे ती तासाभराच्या नंतर रवाना झालेली आहे। मात्र हार्बर मार्गावरती सुद्धा त्याचा परिणाम आता जाणवू लागलेला आहे। ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये अजून सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। पुढच्या काही तासामध्ये अशाच पद्धतीनं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आताही आपण पाहतो की किंग सर्कल भागामध्ये पाण्याचा निचरा हळूहळू होताना पाहायला मिळतोय। मात्र मुसळधार पाऊस जर पुढच्या काही तासामध्ये अशाच पद्धतीने पडत राहिला तर पुन्हा एकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचू शकतं। आता मगाशी जेवढं पाणी होतं त्यापेक्षा बऱ्यापैकी पाण्याचा निचरा होताना पाहायला मिळतोय। काही पोलीस कर्मचारी सुद्धा आता या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून या गाड्यांना मार्गदर्शन केलं जातं की गाड्या कुठल्या मार्गाने नेमक्या बाहेर काढायच्या आहेत, कारण 2 लेन आहेत त्या 2 लेन अजून तरी सुरू आहेत। मात्र ब्रिजच्या खालचा मार्ग जो आहे तो पूर्णपणे पाण्यामुळे जास्त पाण्यामुळे ठप्प झालेला आहे आणि त्यामुळे तिथून गाड्या टाकू नयेत असं देखील सूचना पोलिसांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत। पुढच्या बाजूला एक बेस्टची बस बंद पडलेली आहे आणि त्यामुळे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती होताना पाहायला मिळते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईतल्या सकाळच्या वेळेला लोकलमधून प्रवासी करणारे प्रवासी सर्वाधिक असतात आणि त्यामुळे त्यांची सुद्धा कामावर जाताना घाईगडबड होताना पाहायला मिळते। अनेक रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे हे 10 ते 15 मिनिटं उशिरा धावत आहेत आणि त्यामुळे स्थानकांवरती होणारी गर्दी आणि त्या गर्दीचं नियोजन करणं हे रेल्वे प्रशासनाला जिकरीचं बनताना पाहायला मिळतं आहे। मात्र हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकल जे आहेत लोकल सेवेवरती परिणाम होताना पाहायला मिळतोय। आणखी एक मोठी बातमी आहे, त्या संदर्भात सुद्धा तुमच्याकडनं माहिती घ्यायची आहे।